नांदेड शहरात कॅनेल रोडवरील एका स्पा सेंटरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली। स्पा सेंटरच्या नावाखाली इथे वेश्या व्यवसाय चालत असल्याचा पोलिसांना संशय होता। धाड टाकल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 महिलांची सुटका करण्यात आली आहे। नांदेड शहरात कॅनेल रोडवरील रेड ओक स्पा 2 सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती भाग्यनगर पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या स्पा सेंटरवर धाड टाकली। पोलिसांच्या या अचानक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। या कारवाईत पोलिसांनी स्पा सेंटरमधील नागसेन गायकवाड, संतोष इंगळे आणि रोहन गायकवाड या तिघांना अटक केली आहे। तर स्पा सेंटरचा मालक अमोद सिंग साबळे आणि मॅनेजर मनोज जांगीड हे दोघे मात्र पोलिसांच्या हाती लागले नाहीत, ते फरार झाले आहेत। या धाडीत पोलिसांनी 4 महिलांची सुटका केली आहे। तसेच घटनास्थळावरनं 16,560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। भाग्यनगर पोलीस फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे। तर अशा प्रकारे पोलिसांनी ही मोठी कारवाई करून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे। शहरातील अशा अवैध धंद्यांवर पोलिसांची नजर असून भविष्यातही अशा कारवाया सुरू राहतील असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे।